वैभववाडीमधला आमचा तिसरा दिवस आणि आम्ही ठरवलं काय बघायचं वैभववाडीमध्ये. तर आम्हाला 2 ऑप्शन दिले होते. एक तर नापण्याचा तो काचेचा पूल, नाहीतर किंवा तुम्ही गगनगिरी महाराजांचा गड जाऊ शकता. आम्ही रिक्षा बुक केली आणि आम्ही निघालो गगनगिरी महाराजांचा गड. कारण की मी सांगितलं, की ह्या गावागावातनं जो रोड जाईल सिंधुदुर्ग जिल्ह्यातून आपण कोल्हापूर जिल्ह्यात जाणार आणि घाट माथ्यावरती तुम्हाला गगनबावडा घाटामध्ये तुम्हाला एक अप्रतिम नजारा दिसणार पावसाळी. आर्टिफिशियल झाडं नाही आहेत किंवा कुठची कलमं नाही आहेत, कोणाच्या बागायती नाही आहेत. फक्त नदी, डोंगर आणि त्याच्यावरती घनदाट झाडी. म्हणजे ते वाक्यच मला आठवलं, काय झाडी, काय डोंगर, काय नदी. हे जे गुवाहाटीचं कौतुक झालं होतं ना काही वर्षापूर्वी, तसंच. 186 पायऱ्या आहेत म्हणून सगळेजण घाबरले आहेत आणि बरेचसे ब्लॉग बघितलेत. पण इतका काय घाबरायची गरज नाही. तुम्ही सहज 10, 15, 20 मिनिटात तुम्ही वर जाता. माझं छोटंसं बाळ त्या पायऱ्या चढू पाहत होतं, पण मी काही त्याला चालू दिलं नाही आणि मी त्याला घेऊन निघालो वरती. आणि मग पहिल्यांदाच दर्शन झालं म्हसोबाचं. आणि म्हसोबा इथे इथे रेड्याचं असं प्रतीक आहे आणि इथे राक्षसाचं प्रतीक आहे. काहीतरी म्हसोबाची स्टोरी असणार, आख्यायिका असणार. पण ही माकडं पण तिथे होती आणि माकडं त्रास देतात थोडीफार. तुम्ही वस्तू तुमच्या जपून ठेवा. आणि इथे बऱ्याचशा अशी शिल्प होती, पण त्यांना काँक्रीट करून कलर करून ठेवलं होतं. आय डोंट नो व्हाय लाईक दॅट. त्यांनी जर असं ठेवलं असतं, ऑथेंटिसिटी अजून आली असती. आणि आम्ही मठात गेलो आणि तिथे बऱ्याचशा मूर्त्या होत्या आणि हे नवनाथांचं पण एक रूप होतं. तिथे सगळे नवनाथ होते वाटतं. आणि आम्ही बाहेर आलो तर विष्णूची मूर्ती वगैरे अशी. आणि खूप उंच डोंगरावरती खूप मजा येत होती आणि निलांतला खूप आवडत होतं. ही वॉज सो हॅपी. कोकणात पहिल्यांदाच गेला आहे, त्याच्या आधी नाशकात गेला आहे, तामिळनाडूला गेला आहे आणि आता कोकणात पहिल्यांदाच आला आहे तो. त्याच्या आयुष्यातलं पहिलं कोकण टूर वैभववाडी झालं आहे. अजून आम्ही आमच्या स्वतःच्या गावी गेलो नाही आहे आणि तिथे गगनगिरी महाराजांचा हा असा अश्वरूढ पुतळा आणि त्या सिंहाला बघून निलांत खूप घाबरत होता. आणि मग आम्ही खाली आलो आणि तिथे धुकं जाईल किंवा फॉग जाईल याची वाट बघत होतो, पण ते काही गेलं नाही आहे आणि आम्हाला काही दिसलं नाही व्यवस्थित. आम्ही फोटो सेशन केलं थोडंसं. गडावरचे काही फोटो आहे ते. आणि तिथे एक अशी तोफ ठेवलेली आहे गडावरती गगनगिरी महाराजांच्या. आणि मग आम्ही गगनबावड्यात खाली आलो आणि एक साध्या रेस्टॉरंटमध्ये जेवायला बसलो. ते कोल्हापुरी जेवण होतं. तांबडा पांढरा रस्सा, चिकन आणि ते मटणाचा रस्सा होता आणि आम्ही व्हेज घेतलं. पण कोकणात आल्यानंतर तुम्ही खाजा, लाडू आणि शेवचा लाडू घेतल्याशिवाय मुंबईला यायचं नाही. हा आमचा कोकणकरांचा